खर्डा शहरात बाळूमामा पालखी क्रमांक 9च्या आगमनाने गेल्या 4 दिवसापासून भक्तिमय वातावरण दाटून आले आहे। पालखीचे पारंपरिक पद्धतीने मान सन्मानाने स्वागत करण्यात आले असून पालखीचा मुक्काम सीताराम गडावर असल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत गड परिसरात भाविकांची सतत गर्दी पाहायला मिळत आहे। संध्याकाळी भजनानंतर होणारी श्याम आरती, भजन कीर्तन आणि प्रवचनामुळे वातावरण अधिक भक्तिमय होते। बाळूमामाच्या चरित्रातील प्रसंग, उपदेश आणि भक्तिमय वातावरण यावरील विचार भक्तांना मंत्रमुग्ध करत आहे। महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक सर्व वयोगटातील भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। प्रवचनानंतर भक्तांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था केली जात आहे। पंक्तीत बसून शेकडो भक्त प्रसाद ग्रहण करतात। खर्ड्यासह आसपासच्या गावातील श्रद्धाळूंनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असून आयोजकांनी केलेली शिस्तबद्ध व्यवस्था कौतुकास्पद ठरत आहे। सकाळी बाळूमामांच्या मेंढरांचे कडप गावाभोवती चरायला जाणे आणि संध्याकाळी पालखीस्थळी परत येणे हा देखावा भक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे। आरतीवेळी पालखीजवळ दाखल होणारे सजलेले घोडे, ढोल ताशे, दीपमाळा आणि आकर्षक सजावट त्यामुळे कार्यक्रमाचे सौंदर्य अधिक खुलत आहे। महाराष्ट्र T24 करिता धनसिंग साळुंके, खर्डा।